उन्हामध्ये 15-20 मिनिट जरी गेलं तरी तुमचा चेहरा, हात, मान काळी पडते का? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. उन्हामध्ये गेल्यावर बऱ्याच जणांचा चेहरा हा काळवंटतो, काळा पडतो, पिगमेंटेशन तयार होतात, अनइवन स्किन टोन तयार होते किंवा बऱ्याच जणांना चेहरा निस्तेज दिसतो आहे असं फील होतं. तर यालाच सन टॅन असं म्हणतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सन टॅन म्हणजे नेमकं काय, तो का होतो आणि त्याच्यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो, तसेच ॲलोपॅथीमध्ये कोणत्या क्रीम सांगितल्या आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मलाच का सन टॅन होतं, माझीच त्वचा का सावळी होते, मलाच का पिगमेंटेशनचा त्रास आहे. समजा एकाच घरातील 4 व्यक्ती नेहमी उन्हामध्ये जात असतात तर एखाद्याला तो त्रास होतो, एखाद्याला सौम्य स्वरूपाचा होतो, एखाद्याला डीप लेअर पर्यंत सनटॅन होतं, तर एखाद्याला तर त्या सनटॅनचा काहीच त्रास होत नाही, म्हणजे सूर्यप्रकाशाचा त्रास होत नाही, त्यांची स्किन डॅमेज होत नाही. तर मग असं का होतं, या सगळ्यांबद्दलची माहिती बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की सन टॅन म्हणजे नेमकं काय. सन टॅन, सन म्हणजे सूर्याचे जे प्रकाश असतात, अतिनील किरण असतात ते. टॅन म्हणजे काळा पडणं. जेव्हा सूर्याची अतिनील किरण डायरेक्ट आपल्या शरीरावर किंवा आपल्या त्वचेवर पडतात तेव्हा त्या ठिकाणची त्वचा ही इतर त्वचेपेक्षा काळवंटते, काळसर दिसते, काळी पडते, पिगमेंटेड दिसते. यालाच सन टॅन असं म्हणतात. आता प्रश्न पडतो की सन टॅन नेमका का होतो. तर याच्या मागे एक मेकॅनिझम आहे. जेव्हा सूर्याची अतिनील किरण, सूर्यप्रकाश आपल्या उघड्या अंगावर, त्वचेवर पडतो तेव्हा सूर्याची जी अतिनील किरण आहेत त्यामुळे आपल्या त्वचेवर मेलॅनिन सिंथेसिस, मेलॅनिनचं प्रोडक्शन जास्त प्रमाणात होतं, म्हणून त्या ठिकाणची त्वचा ही पिगमेंटेड किंवा काळी दिसते किंवा सावळा रंग तयार होतो. तर जे हे मेलॅनिन आहेत ते आपल्याला ऍक्च्युली संरक्षणाचंच काम करत असतं. सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या शरीराचं प्रोटेक्शन करण्यासाठी मेलॅनिन तयार होत असतं. परंतु काही सेन्सिटिव्ह लोकांमध्ये किंवा काही विशिष्ट लोकांमध्ये हे सिंथेसिस, हे प्रोडक्शन जास्त होतं, म्हणून त्यांची त्वचा ही जास्त काळी दिसते किंवा जास्त सावळी दिसते, पिगमेंटेड अनइवन स्किन टोन तयार होतो. आणि याची काय काय लक्षणं आहेत, तर सगळ्यात पहिलं म्हणजे इतर बॉडी पार्ट पेक्षा ज्या ठिकाणी सन टॅन झाला आहे तो बॉडी पार्ट हा जास्त काळसर किंवा सावळा दिसतो, चेहरा निस्तेज दिसतो. तसेच जे लोक सेन्सिटिव्ह आहेत त्या लोकांची त्वचा ही थोडीशी लालसर दिसते, त्या ठिकाणी दाह, जळजळ, इचिंग, इरिटेशन होतं. बऱ्याच जणांच्या स्किनवर ड्रायनेस जास्त होतो, त्यामुळे त्या ठिकाणी खाज देखील येऊ शकते. तर सनटॅन होण्यामागे नेमके अजून काय काय कारण आहेत. जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्हाला सनटॅन होण्याचे जास्त चान्सेस असतात. जर तुमची पित्त प्रकृती असेल तरी सुद्धा तुम्हाला सनटॅन होण्याचे चान्सेस हे जास्त वाढतात. त्यानंतर जर तुम्ही उन्हामध्ये जाण्याच्या आधी सनस्क्रीन, लोशन किंवा क्रीम लावली नाही तर तुम्हाला सनटॅन होऊ शकतो. सनस्क्रीन जे आहे ते आपल्याला युव्ही रेस पासून प्रोटेक्शन देण्याचं काम करत असतं, म्हणून कडक उन्हात जाण्याच्या आधी आपण सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जर तुम्ही कडक उन्हामध्ये भर दिवसा म्हणजे 1 ते 4च्या दरम्यान उन्हात जात असाल तर जास्त चान्सेस असतात की तुम्हाला सन टॅन होईल, त्या ठिकाणची त्वचा ती काळी पडेल किंवा सावळी होईल किंवा त्या ठिकाणी लालसरपणा येऊ शकतो. त्यानंतर जर तुम्ही समुद्रकिनारी फिरायला जात असाल किंवा ट्रेकिंगसाठी जात असाल किंवा मैदानी खेळ खेळत असाल तर त्यामुळे सुद्धा सन टॅन होण्याचे जास्त चान्सेस असतात, कारण की समुद्र किनाऱ्यावरचं पाणी, वाळू, कॉन्क्रीट हे सर्व जे आहे ते सनरेजला जास्त रिफ्लेक्ट करतात, परावर्तित करतात, त्यामुळे सनटॅन होण्याचे चान्सेस वाढतात. तसेच जर तुम्ही कारने प्रवास करत असाल तर कारचे जी काच असते, खिडकीची जी काच असते त्याच्यातून जेव्हा सनरेज येतात तर ते परावर्तित होऊन तुम्हाला सनटॅन निर्माण करू शकतात. बरेच जणांना तर घरात बसलं तरी सुद्धा सनटॅनचे किंवा चेहरा काळवंटण्याचा त्रास असतो, कारण की सूर्याची जी अतिनील किरण असतात ती इतकी तीक्ष्ण असतात की त्याचा प्रभाव आपल्या घराच्या खिडकीतून देखील होतो आणि आपला चेहरा थोडासा सावळा होतो किंवा पिगमेंटेड होतो. जर तुम्हाला सनटॅन झालं तर तुम्ही घरगुती त्वरित काय उपाय करू शकता. जेव्हा सनटॅन होतं तेव्हा त्या ठिकाणची जागा लालसर होते, त्या ठिकाणी दाह, जळजळ होते, म्हणून त्या ठिकाणची जागा थंड करणं खूप गरजेचं असतं. तुम्ही डायरेक्ट नळाचं जे पाणी असतं ते त्या ठिकाणी लावू शकता किंवा गुलाब पाण्याच्या पट्ट्या त्या ठिकाणी ठेवू शकता.
कोरफडीचं झाड असेल तर कोरफडीचा गर तुम्ही त्या ठिकाणी लावावा, त्यामुळे त्या ठिकाणची जी जागा आहे, लालसरपणा आहे तो कमी होतो, इन्फ्लॅमेशन कमी होतं, जळजळ कमी व्हायला मदत होते आणि जर पिगमेंटेशन फॉर्म झालं तर ते देखील कमी व्हायला मदत होते. या व्यतिरिक्त तुम्ही त्या ठिकाणी दही, बेसन आणि चिमूटभर हळद हे मिश्रण जर लावलं तर पिगमेंटेशन कमी व्हायला मदत होते, काळसरपणा कमी व्हायला मदत होते, चेहऱ्यामध्ये तेज येतो, कारण की दह्यामध्ये नॅचरल लॅक्टिक ऍसिड आहे आणि बेसन हे त्वचा उजळण्यासाठी जास्त चांगलं आहे आणि हळद ही अँटी इन्फ्लॅमेटरी आहे, अँटीसेप्टिक देखील आहे. त्यामुळे आपलं सनटॅन कमी व्हायला अतिशय उपयुक्त असा हा फेस पॅक तुम्ही लावू शकता. तसेच ज्या ठिकाणी सनटॅन झाला आहे त्या ठिकाणी तुम्ही काकडीचा रस देखील लावू शकतात. काकडीचा रस देखील आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी खूप उपयुक्त आहे. तसेच आपल्या शरीराचं हायड्रेशन मेंटेन ठेवणं देखील खूप गरजेचं आहे. जर तुम्ही डिहायड्रेट व्हाल तर तुमचं सनटॅनचे चान्सेस जास्त वाढू शकतात. म्हणून पाणी भरपूर प्या. फक्त पाणी पिऊ शकत नसाल तर तुम्ही वाळ्याचं पाणी किंवा नारळ पाणी देखील पिऊ शकतात, जेणेकरून तुमचं शरीर हे हायड्रेटेड राहायला मदत होईल. आता आपण बघूयात की ॲलोपॅथीमध्ये, मॉडर्न सायन्समध्ये याबद्दल काय ट्रीटमेंट सांगितली आहे. यामध्ये सुद्धा सनटॅन ही काही खूप गंभीर अशी अवस्था नाही, परंतु त्यामुळे आपल्या शरीराला नुकसान होऊ नये म्हणून सनटॅनची ट्रीटमेंट केली जाते. तसेच आपला चेहरा हा थोडासा काळसर दिसतो, पिगमेंटेड दिसतो, अनइवन स्किन टोन असते, त्याच्यासाठी ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं असतं. तर यासाठी तुम्ही घरातून बाहेर जायच्या आधी म्हणजे जवळपास 20 मिनिट आधी आपल्या चेहऱ्याला किंवा जे काही उघडे पार्ट्स असतात, मान, हात, पाय या ठिकाणी सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. सनस्क्रीन हे चांगल्या क्वालिटीचं असणं गरजेचं आहे, SPF 50+ असणं गरजेचं आहे आणि ब्रॉड स्पेक्ट्रम असणं खूप गरजेचं आहे. आणि सनस्क्रीन एकदाच लावलं तर ते दिवसभर काम करतं हा बऱ्याच जणांचा भ्रम असतो, परंतु सनस्क्रीन हे 2-2 तासाने लावणं खूप गरजेचं असतं. दुसरं म्हणजे भर दिवसा उन्हात जाणं टाळा, कडक उन्हात जाणं टाळा, दुपारी 1 ते 4 दरम्यान उन्हामध्ये जाणं टाळा, त्यामुळे सनटॅन होण्याचे चान्सेस देखील कमी होतील. आणि जर जायचंच असेल तर तुम्ही स्कार्फ यूज करा, टोपी यूज करा किंवा छत्री यूज करा. तसेच बरेचशा क्रीम्स किंवा सिरमचा यूज देखील या ठिकाणी केला जातो. व्हिटॅमिन सी सारखे सिरम यूज केले जातात जे अँटीऑक्सिडंट आहे, आपलं पिगमेंटेशन कमी करायला मदत करतं. कोझिक ऍसिडचं सिरम किंवा क्रीम दिली जाते जी मेलॅनिन सिंथेसिस कमी करते, त्यामुळे चेहरा उजळ व्हायला मदत होते. नियासिनामाइड सारखे सिरम किंवा क्रीम यूज केले जातात जेणेकरून अनइवन स्किन टोन जो झालेला असतो तो कमी व्हायला मदत होते, इवन स्किन टोन व्हायला मदत होते. ॲझिलिक ऍसिड सारखे सिरम देखील यूज केले जातात. जर जास्त सिव्हिअर असेल तर ट्रेटेनाइन सारखे काही औषधी देखील यूज केले जातात. तसेच बरेच जण ओव्हर द काउंटर म्हणजे डायरेक्ट मेडिकल मधून हायड्रोक्विनोनच्या क्रीम यूज करतात, परंतु त्यांचा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जर वापर केला तर तुमची स्किन अजून डॅमेज होऊ शकते. म्हणून अशा क्रीम डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरणं खूप गरजेचं आहे. आता आपण बघूयात की सनटॅनच्या मागे आयुर्वेदिक काय दृष्टिकोन आहे. तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा आपण उन्हामध्ये जास्त जातो तेव्हा आपल्या शरीरातील पित्त दोष वाढतो. आतप सेवन हे पित्त दोष वाढण्याचं एक कारण सांगितलं आहे. आणि जेव्हा आपल्या शरीरातील पित्त दोष वाढतं तर ते आपल्या बॉडीवर किंवा आपल्या स्किनवर तो रिफ्लेक्ट होतो. कुठून तरी तो वाढलेला पित्त दोष बाहेर पडायचा मार्ग शोधत असतो. आणि उन्हामुळे जेव्हा आपल्या शरीरातील पित्त दोष वाढतो तेव्हा आपल्या स्किनवर लालिमा येतो, लालसरपणा येतो, त्या ठिकाणी दाह, जळजळ, इरिटेशन, बर्निंग सेन्सेशन तयार होतं आणि नंतर ती स्किन काळी पडते, सावळी पडते किंवा त्या ठिकाणी अनइवन स्किन टोन तयार होतो. तर पित्त दोष कशामुळे वाढतो, तर उन्हामुळे तर वाढतोच, परंतु सोबत तुम्ही जास्त तिखट मसाल्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात असाल तर त्यामुळे सुद्धा पित्त दोष अजून वाढू शकतो. जर तुमची पित्त प्रकृती असेल तर उन्हामध्ये जर तुम्ही वारंवार जात असाल तर तुमचं पित्त दोष अजून वाढू शकतं. त्यानंतर दिवास्वाप म्हणजे दिवसा झोपल्याने सुद्धा आपल्या शरीरातील पित्त दोष वाढतो. रात्री जागरण केल्यामुळे सुद्धा पित्त दोष वाढतो किंवा तुम्ही राग चिडचिड जास्त करत असाल तरी सुद्धा तुमच्या शरीरातील पित्त दोष वाढतो आणि त्यामुळे सनटॅन होण्याचे चान्सेस देखील जास्त वाढतात.
तसेच जर तुम्ही कोल्ड्रिंक जास्त घेत असाल, मद्यपान करत असाल, तर तुमचं सनटॅन होण्याचे चान्सेस वाढतात. कारण की जेव्हा आपण कोल्ड्रिंक किंवा मद्यपान घेतो तेव्हा आपल्या शरीराचं डिहायड्रेशन हे जास्त पटीने होत असतं. म्हणून असे पदार्थ खाणे टाळावे. मग याच्यावर आपण काय ट्रीटमेंट करू शकतो? तर पित्त शमन म्हणजे वाढलेलं पित्त कमी करणं. तसेच जर तुमची पित्त प्रकृती असेल तर पित्त वाढू नये म्हणून तुमच्या आहारामध्ये विहारामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही ह्या काळामध्ये काकडी, नारळ पाणी, सब्जा बी असे जे थंड पदार्थ आहेत ते घेऊ शकता, ताक पिऊ शकता, टरबूज, खरबूज, जांभूळ, डाळिंब यासारखे फळांचं सेवन करावं. रोज एक आवळा खावा. आवळा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील पित्तदोष कमी करायला मदत होते. तसेच आपलं पित्तदोष बॅलन्स मध्ये राहतं आणि आवळा हे उत्तम असं अँटीऑक्सिडंट आहे आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचं कॉम्प्लेक्शन सुधारायला देखील मदत होते, पिगमेंटेशन कमी व्हायला मदत होते. आता प्रश्न पडतो की औषधांमध्ये आपण काय यूज करावं? तर औषधांमध्ये देखील जे औषधं पित्तदोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे अशा औषधांचा समावेश केला जातो आणि जे स्किनवर जास्त काम करतं अशा औषधांचा समावेश केला जातो. तर यामध्ये सारिवा, मंजिष्टा, खदीर अशा वेगवेगळ्या औषधांचा वापर केला जातो. सारिवा, मंजिष्टा यापासून बनवलेले वेगवेगळे औषधं देखील बाजारात उपलब्ध आहेत. खदीरारिष्ट, महामंजिष्टादी कषाय अशी औषधं तुम्ही आणून 20-20 ml औषध पाण्यासोबत जर घेतलं तर तुमच्या शरीरातील पित्तदोष कमी व्हायला मदत होते. तसेच तुमचं कॉम्प्लेक्शन सुधारायला देखील मदत होते. स्किनचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स कमी व्हायला देखील मदत होते. आणि ज्या ठिकाणी पिगमेंटेशन फॉर्म झाला आहे, अनइवन स्किन टोन तयार झाला आहे, त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या औषधी तेलांनी अभ्यंग करावं म्हणजे मालिश करावी. तर यामध्ये तुम्ही कुमकुमादी तेलाचा वापर करू शकता किंवा मंजिष्टादी तेलाचा वापर करू शकता, एलादी तेलाचा वापर करू शकता किंवा नालपामरादी तेलाचा वापर करू शकता. हे जे तेल आहे ते तुमचं कॉम्प्लेक्शन सुधारायला, पिगमेंटेशन कमी करायला अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्हाला सनटॅन वारंवार होत असेल किंवा सनटॅन होण्याचे चान्सेस जास्त असेल तर अशा वेळी तुम्ही काही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जसं की कडक उन्हात जाणं बंद करावं किंवा 1 ते 4च्या दरम्यान जाणं बंद करावं. जायचंच असेल तर टोपी किंवा छत्री वापरावी, गॉगल्स घालावे, सनस्क्रीन लावायला विसरू नये. 2-2 तासाने सनस्क्रीन लावावं. आणि बऱ्याच जणांना सनटॅन कमी होण्यासाठी औषधी जेव्हा सुरू करतात त्यांना असं वाटतं की आपल्याला 4 दिवसामध्येच फरक पडावा. परंतु जर तुम्हाला सौम्य स्वरूपामध्ये सनटॅन असेल तर त्या जाण्यासाठी देखील 2 ते 3 आठवडे लागतात. जर तुम्हाला मध्यम स्वरूपाचं सनटॅन असेल तर ते जाण्यासाठी 1 ते 3 महिने लागू शकतात. आणि जर तुमचं डीप लेअर पर्यंत सनटॅन झालं असेल तर त्याला काही महिने देखील लागू शकतात. म्हणून पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही मग पेशन्स ठेवलं नाही तर ओव्हर द काउंटर हायड्रोक्विनोन सारखी औषधं लावतात जे तात्पुरते आराम देतात परंतु तुमची स्किन डॅमेज करत असतात. बरेच जण तर त्या पिगमेंटेशनवर डायरेक्टली लिंबूचा रस लावतात किंवा बेकिंग सोडा लावतात. काही जण तर टूथपेस्ट लावतात. परंतु हे सर्व आपल्या स्किनला अजून इरिटेट करतं आणि पिगमेंटेशन अजून वाढण्याचे चान्सेस असतात. म्हणून योग्य ट्रीटमेंट घेणं आणि पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.